नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना 2025 न्यू अपडेट. आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना 2025मध्ये कोणकोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकतात, कोणकोणत्या योजना या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि कोणकोणत्या योजना सुरू आहेत, तुम्हाला कसा अर्ज करावा लागणार, कोणता फॉर्म भरावा लागणार आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला या ठिकाणी जे तालुका सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन भरावं लागेल का तुम्ही स्वतः या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार भरू शकताल. संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे. कारण की ह्यामध्ये घरकुल योजना असेल, त्यानंतर शिष्यवृत्ती योजना असेल, स्कॉलरशिप योजना म्हणजे शिष्यवृत्ती योजना असेल. त्यानंतर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण की तुम्हाला बांधकाम कामगाराच्या भरपूर योजना आहेत, पण तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाहीत. काही कारणास्तव तुम्ही अर्ज जरी केला तो पेंडिंगमध्ये राहत आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आहे या ठिकाणी जे आहे ते लाभ घेताना. तर या ठिकाणी पहा, चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. इथून पुढे पण येणारे जे बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि संपूर्ण 2025मधील कोणकोणत्या योजना सुरू आहेत ते आपण संपूर्ण बघूयात. तर या ठिकाणी पहा, आपण जो आहे ते या ठिकाणी जे आहे ते आपण संपूर्ण कोणकोणत्या योजना सुरू आहेत ते आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी बघूयात. पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी कल्याणकारी योजनामध्ये तुम्हाला सामाजिक सुरक्षा योजना. त्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत आणि कोणकोणत्या योजना सुरू आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्ही ह्या योजनेपैकी तुम्ही या ठिकाणी जे आहे ते लाभ घेऊ शकतात. तर सर्वात प्रथम जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये 30,000. ते या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला पहिल्या विवाहाच्या म्हणजे ज्या ठिकाणी पहिलं लग्न जे आहे तुमचं, त्या लग्नासाठी खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये 30,000 तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि हे 30,000 तुम्हाला तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर ते जमा कसे होणार आहेत, त्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत हे आपण थोडक्यात बघूयात. त्या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात अटी बघायच्या असतील त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. पहिल्यांदा जे आहे ते आवश्यक पात्रता तुम्हाला विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे आणि त्यानंतर प्रथम विवाह असल्याबाबत शपथपत्र लागणार आहे. हे तुम्हाला 2 आवश्यक पात्रता या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे तुमच्याकडे जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये 30,000 मिळणार आहेत. त्यानंतर मध्यभोजन योजना या ठिकाणी जी आहे ती सध्या तरी कुठं दिसून येत नाही आहे. तरी 2025मध्ये सध्या तरी आणखीन काही सुरू दिसत नाही आहे. त्यामुळे मध्यभोजन योजनेची काही सध्या सांगता येत नाही. त्यानंतर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना एक आहे. त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना, ह्या योजना या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी जे 2 नंबरची योजना जी आहे त्या ठिकाणी शैक्षणिक योजना आहे. त्या ठिकाणी शैक्षणिक योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे शैक्षणिक योजना होय. कारण की शैक्षणिक योजनेमध्ये बांधकाम कामगाराच्या मुलांना या ठिकाणी जे आहे ते जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या 2 मुलांसाठी ही लागू असणार आहे. कारण का 2 मुलांसाठी काय आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. ह्या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू असणार आहे. त्या ठिकाणी क्लिअर दिलेलं आहे. त्या ठिकाणी कोणकोणत्या योजना त्या ठिकाणी पहा. त्या ठिकाणी पहा, 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी रुपये 2,500 दिलेले आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 1ली ते 7वीसाठी 2,500. त्यानंतर इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 5,000. त्यासाठी कोणती अटी आहेत त्या ठिकाणी पहा. त्यासाठी किमान 75% अथवा अधिक उपस्थिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला बाकी जास्त कुठलीही आवश्यक पात्रता दिलेली नाही आहे. त्यामध्ये तुम्हाला किमान 75% किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थित असणं आवश्यक आहे. तर हे तुम्ही योजना ठिकाणी ह्यासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी पहा, दुसरी योजना आहे इयत्ता 10वी व 12वीमध्ये 10वी व 12वीमध्ये 50 किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये 10,000. या ठिकाणी 10वी आणि 12वीमध्ये 50पेक्षा जास्त जर गुण प्राप्त झाले तर तुम्हाला या ठिकाणी 10,000 तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे जमा होणार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या अटी आहेत त्या ठिकाणी पहा. अटीमध्ये किमान 50 किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. तर आवश्यक पात्रता या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. 50 किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका या ठिकाणी तुम्हाला देणं बंधनकारक आहे. त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आणखीन योजना बघूयात कोणकोणत्या आहेत ते. इयत्ता 11वी व इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये 10,000. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 11वी 12वीच्या शिक्षणासाठी. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष रुपये 20,000 नोंदित कामगाराच्या पत्नीसह या ठिकाणी लागू असणार आहे. तर या ठिकाणी भरपूर तुम्ही योजना या ठिकाणी पाहत आलेलो आहोत. आपण आपल्या चॅनलवरती भरपूर या ठिकाणी चॅनलवरती बनवलेले पण आहेत. संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा, अर्ज कसा भरायचा आहे ह्याबाबत आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे.
त्या ठिकाणी पहा वैद्यकीय पदविकेकरता प्रतिवर्ष रुपये 1,00,000 या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर अभियांत्रिकी पदविकेकरता प्रतिवर्ष 60,000 असे या ठिकाणी नोंदीत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू असणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यासाठी कोणकोणत्या अटी आहेत. तर यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याची तुम्हाला गुणपत्र किंवा प्रमाणपत्र पाहिजे आणि त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. या ठिकाणी असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आणखीन आहेत योजना या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 रुपये आणि त्यानंतर शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये 25,000 असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यासाठी अटी कोणत्या आहेत. तर अटी अशा आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्र किंवा प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याचा पावती किंवा बोनाफाईड असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे जर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे याबद्दल माहिती नसेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. ह्या ज्या योजना तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत आतापर्यंत, ह्या ज्या योजनेचे अर्ज कसे करायचे आहेत, काय करायचे तर तुम्हाला माहिती नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती, अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत ह्याच्याबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती देईल. त्या ठिकाणी पहा नोंदीत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती. त्या ठिकाणी जर तुमचे बांधकाम कामगाराची मुलं या ठिकाणी MSIT करत असतील आणि त्यांचा खर्च जे येईल ते या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत या ठिकाणी भरला जाणार आहे. यासाठी कोणकोणत्या अटी आहेत MSITसाठी. तर MSITसाठी तुमच्यासाठी या ठिकाणी पाहू शकतात. तर उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी पाहिजे. MSIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, शुल्काची पावती असणं तुमच्याकडे या ठिकाणी गरजेचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे त्याचा लाभ घेता येणार आहे. त्या ठिकाणी आरोग्यविषयी योजना आहे. तर आरोग्यविषयी योजना आपण बघूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. हा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जेवढं सांगितलं त्याबद्दलच संपूर्ण माहिती घ्या आणि तुम्हाला अर्ज कसे करायचे आहेत ह्याबद्दल माहिती नसेल तर मला कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या संपूर्ण योजना, अर्ज कसा करायचा, अर्ज ऑफलाईन का ऑनलाईन करायचा आहे का तालुका सुविधा केंद्रावर जाऊन करायचा आहे ह्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत महत्त्वपूर्ण ही माहिती तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. जर माहिती नसेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, बांधकाम कामगाराचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इथून पुढं पण तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. तर या ठिकाणी पहा तुम्हाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी ही योजना लागू आहे. त्यामुळे या ठिकाणी क्लिअरली दिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल साईटवर की जे 2 मुलं आहेत त्या 2 मुलांना या ठिकाणी जे आहे ते लाभ घेता येणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही 2 मुलांसाठी ही योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहेत. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही माहिती संपूर्ण समजली असेल. तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर कमेंट करून सांगा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय